नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग पुणे. चला, आज आम्ही जस्ट लातूरवरून आलो आहोत. मी आणि वैशाली लातूरला गेलो होतो. तिकडे आम्ही काही व्लॉग वगैरे काही बनवलेला नाही आहे, कारण की तिथं खूप डॉक्युमेंटरी काम होते आमची, आणि वैशाली ती तिचं घरातलं काम वगैरे करत होती, म्हणून तिनेही काही व्लॉग वगैरे बनवलेला नाही आहे. हां, पण तिने एक योगासन केलेला एक मी व्हिडिओ टाकलेला आहे बस. तर आज आम्ही पुण्यामध्ये सकाळी पोचलो आहोत, सकाळी 5 वाजता. आणि आज आम्ही बनवणार आहे घरी खायला काय, तर खिचडी मस्त आणि कढी, ती पण विदर्भ स्टाईलमध्ये वैशाली बनवणार आहे. तुम्ही बघा त्याचा सगळा मेनू कसा आहे आणि त्याच्यामध्ये लागणारं काय काय आहे हे आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आहे. मी सकाळी आंघोळ केली आहे. हां, पण वैशालीची थोडी उशिरा आंघोळ झालेली आहे, तिची झोप नव्हती झालेली आणि माझीही झोप नव्हती झालेली. मी फ्रेश होऊन झोपलो, तिनं नंतर आंघोळ केली आहे. मग आता बघा वैशाली आता अशी फ्रेश होत आहे. हाय वैशाली, कशी आहेस? मजेत आहे, छान आहे. ओके, चल आपण आज काय बनवणार आहेत सांग सर्वांना. खिचडी कढी. तर असं छान पद्धतीनं बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवतो जस्ट आम्ही काय काय तयार केलेल्या आहेत गोष्टी. इथे लागणारं साहित्य काय आहे. आता ह्याच्यामध्ये बघा वैशालीनं घेतली आहे ती म्हणजे ही डाळ घेतलेली आहे. दोन्ही मिक्स घेतलेली आहे, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ. ओके, आणि ही तांदूळ घेतलेले आहेत. छान मस्त तांदूळ घ्या. खिचडीला लागणारं साहित्य जे असतं, खिचडी असते ती अशी छान मोठ्या तांदूळाची असते. नंतर आहे ते म्हणजे कांदा, मिरची, लसूण, बटाटा, ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि आम्ही कढीसाठी अद्रक ही वापरणार आहोत आणि कढीपत्ता. हॅलो मित्रांनो, आज आम्ही खिचडी बनवणार आहे. खिचडीसाठी मी सर्व लागणारं साहित्य इथे काढून घेतलेलं आहे. तांदूळ, डाळ मिक्स, बटाटा, तेजपत्ता, बिर्याणी मसाला आणि बाकी आमचे रेग्युलर मसाले त्याच्यामध्ये टाकून आज मस्त अशी खिचडी बनवणार आहे. अशी खिचडी, टेस्टीदार खिचडी बनवणार आहे. तर तुम्ही पण येऊन जा खायला सगळेजण. सगळेजण. नोची करणार आहे का? एवढा मोठा कुकर ठेवला मी वर. एवढं कुकर तर मलाच लागतं. खूप मोठा कुकर. चला आता खिचडी बनवायला सुरुवात करते. खिचडी खूप भूक आता लागली, बनवत आहे. एकदम मस्त. बघू आपण खूप भूक काय लागली मला. मी लवकर खिचडी करणार आहे. पण शेंगदाणे स्किप केलेत आज. अरे पण शेंगदाण्याशिवाय मजा नाहीये. आज नाही टाकणार शेंगदाणे. का नाही यार, शेंगदाणे मजा नाही हो शेंगदाण्याशिवाय. खरं सांगतो यार, भाजलेले शेंगदाणे पाहिजेत. चला आता तेल गरम झालं. हे काय तर बदाम आहे. चलो जाने दो. तर चला आता खिचडीची रेसिपी होत आलेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ आता असे टाकून देणार आहे आणि शिट्टी होईपर्यंत मस्त असं काहीतरी टाइमपास करत बसणार आहे. कुकरची शिट्टी झाली की लगेच गरमागरम खिचडी खायला बसणार आहे आम्ही, हो ना? याच्यामध्ये काय टाकायचं लागलं? ह्याच्यामध्ये आता टाकलं सर्व. आता तिखट टाकलं, तिखट पावडर आणि मसाले. हे एक मसाला आणि हा एक मसाला. हा काय मसाला आहे? बिर्याणी मसाला आहे. व्हेज मसाला. व्हेज मसाला. आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे. हो, आम्ही सर्व व्हेज खातो. हम्म. आणि वैशालीला पण आवडत नाही. आम्ही पण व्हेजिटेरियनच आहे. हो, मग बरोबर आहे ना. हा, तांदूळ टाकलेले आहे. तांदूळ टाकलेत. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून द्यायचा कुकर. अच्छा, भूक लागली म्हणून शब्द पण अडकायले. इतकी तर भूक लागली आहे. बघा गाईज, म्हणजे मी तुम्हाला सांगतो,
भूक लागणं म्हणजे आता वैशालीच्या पोटात एक बेबी तयार होत आहे आणि 4 मंथ्स तिचे आता कंप्लीट होत आलेले आहेत. त्याच्यामुळं साहजिक आहे भूक लागणं वगैरे ह्या गोष्टी होत असतात आणि जेवण थोडंसं जास्त जातं आणि जेवढं ही खाईल तेवढंच ते बाळाला सगळ्या गोष्टी पोचत असतात. त्याच्यामुळं खूप छान गोष्ट आहे भूक लागणं पण. ओके, बरोबर ना वैशाली? येस. खिचडीला शिट्ट्या होऊ देणार आहेत 3. बस. आणि आता याच्यातला लगेच एक खायला पार्ट बस. राहिला तो म्हणजे काय राहिला? कशा? कढी. हा. हा. हॅलो. तर मी आता कढी बनवायला घेतलेली आहे लगेच. अरे मला भूक लागली, भुकेमुळे मला सुधरत नाही काय बोलू तर. तरी पण मी बोलत आहे. मला कढी बनवताना दाखवायचं आहे सर्वांना की मी कसं कढी बनवते. आणि ती पण विदर्भ स्टाईल. हा, मी विदर्भाची एकदम. आहे ना, मला विदर्भ स्टाईल मध्येच सर्व रेसिपी येतात. हा, हे बघा हे इथं पुणेरी तुम्हाला स्टाईल दिसत मध्ये असेल. नाही येत, जरी मी पुण्यात राहत असेल तर. मित्रांनो, एकदम सुंदर खिचडी होते. कढई तापलेली आहे. वैशाली, वैशू, अजून तुझं काय नाव आहे? बस बस का? एवढंच म्हणू मला, नका म्हणू दुसरं काही. बापरे. बस, त्यात फक्त हळद टाका. आई गं. बस. चला. अद्रक शिवाय मजा नाही. मला काही गोष्टी माहिती आहेत बरं का मित्रांनो, कारण की मी पहिले एकटाच राहायचो ना, त्याच्यामुळे तुम्ही भरपूर गोष्टी बनवून खाल्लेल्या आहे आणि त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी आयडिया आलेली आहे की बाबा काय करायचं काय नाही आणि कसं सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींचं एक नॉलेज. आणि मला सगळे हे मेनू जे आहेत ना, माझी मम्मी मला सांगत होती. वाव, बघा. कढीचा कलर खरंच. आणि जिरे मोहरी कशी वर तरंगलेली आहे. बघा, छान अशी कढी झालेली आहे इकडे आणि इकडे खिचडी पण होतच आहे. वैशालीनं एकदम सुंदर केलेली आहे. आता टेस्टी. वा, वैशाली कुठून शिकलंस सगळं हे? कुठं विदर्भामध्ये कुठे शिकलीस तू? काय त्याची शाळा आहे का? कोणती शाळा आहे? विदर्भामध्ये राहणाऱ्या लोकांना शिकायची गरज नाही, ऑटोमॅटिक येऊन जाते. बरं. कुठलं गाव तुझं? झणझणीत खात होता आम्ही, झणझणीत. असं का? बघ, मग तुझं गाव कुठलं? माझं गाव आहे गावाचं नाव काय तुझ्या? कार्ली. बरं, कार्लीची आहे ही. आणि तुम्ही? आम्ही लातूर, मराठवाडा. काय करायलास? काय करायलाच नाही, काय करलालायस. काय करलास? आणि तुमच्याकडे काय म्हणतात मग? काय करत आहे? काय करत आहे एवढं शुद्ध बोलतात का तुमच्या इकडे विदर्भातले? अगं बाई, काय? अगं आव म्हणतात. अजून काय म्हणतात? काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे व? अच्छा, असं का? तुमच्याकडे काय करत आहेस ग? हा, म्हणजे तुमच्या आमच्या इकडं ग म्हणतात ते तुमच्या इकडं ग स्किप करून व म्हणतात का? असं का? जरा बोल ना विदर्भाचं भाषा काही. जर तू एका तुझ्या मैत्रिणीला जर बोलायचं असेल तर तू कसं बोलशील वैशाली? विदर्भ स्टाईल मध्ये. काही म्हणजे मित्रांनो, मी सांगतो आमच्या गावाकडं लातूरला म्हणजे ना खूप लोक ना असं बोलतात ना की म्हणतात का करला लईस, समजत नाही होय, आत्ताच आलो की, किती वेळ झालं येऊन. अरे काय सांगू आता तुला,
म्हणजे आमच्या लातूरकडं जी बोलायची ट्युनिंग आहे ना ती अशीच आहे. येऊला लाव, आणि तुम्ही करला लाव, विदर्भ दाजी, खावला लाव, तुम्ही खाय लाव की ऐ याय लाव की जरा दम नाही होय, हे असं म्हणजे पण तुम्ही बोलणं. विदर्भाचे दाजी आहेत. आणि हा आम्ही विदर्भाचे तर आहेच हो. विदर्भाचे जावाई. जावाई. हा. आणि आणि तुम्ही मराठवाड्याची सून आहे ना, हे बघा ना. बघा मित्रांनो, खिचडी अशी छान तयार झालेली आहे आणि आम्ही पण असं एक छान किस्सा झाला ना, काय किस्सा की झाला? मी मसाले भात बनवायला टाकला होता, पण कुकर मध्ये दाल खिचडी झाली. बघा, खिचडी दाल खिचडी. हो ठीक आहे, आता चालेल. थोडंसं जास्त पाणी झालं. ओके. आणि ही असट झालेली आहे. कशी झाली आहे टेस्ट? छान, मस्त. आवडली का? आवडली? हो. चला आता आम्ही छान खिचडी खाऊ. वाह. तर मित्रांनो, सगळं जेवण वगैरे छान झालेलं आहे आणि आता जस्ट आता मी झोपणार आहे मस्तपैकी. कारण की काय, सकाळी आम्ही आलेलो होतो आणि झोप रात्री पण जास्त झालेली नाही आहे. तसं पाहायला गेलं तर 4-4:30पर्यंत झोप झाली. आल्यानंतर मी फ्रेश झालोच लगे, यायलाच 5-5:30 वाजले आणि आता मी छान झोपणार आहे मस्त. चला भेटूया नंतरच्या एका ब्लॉगमध्ये. बघा आली वैशाली आली. आता काय बोलताल तुम्ही? बाय. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला.